बऱ्याच वर्षानंतर दुसऱ्यांदा येण्याचा योग आला आहे. शिवजयंतीचं औचित्य मला वाटतं 4 ते 5 वर्षापूर्वी मी या गावामध्ये याच व्यासपीठावरती येऊन बोललो होतो आणि सलग दुसऱ्यांदा मला 4 ते 5 वर्षानंतर बाबासाहेब आंबेडकर मांडण्याची संधी मिळते. मी स्वतःला भाग्यवान समजतो की एकाच गावामध्ये 2 वेळा येण्याची संधी मला मिळते. शिवाजी महाराज मांडल्यानंतर बाबासाहेब मांडावेत, कारण छत्रपती शिवाजी महाराज इज इक्वल टू बाबासाहेब आणि बाबासाहेब इज इक्वल टू छत्रपती शिवाजी महाराज. हे जे समीकरण आहे, हे जे नातं आहे ते इतकं अतूट आहे. ते नातं ज्या वेळेस आम्ही समजून घेतो त्यावेळेला शिवाजी महाराज काय आहेत, महात्मा ज्योतिराव फुले काय आहेत, राजर्षी शाहू महाराज काय आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय आहेत हे तुम्हाला आम्हाला कळतं. आणि म्हणून ज्या आजच्या कार्यक्रमाचं हे नियोजन केलं आहे ते सर्व नागाव ग्रामस्थातील सर्वच सदस्य, सर्व ग्रामस्थ मंडळ की ज्यांच्या माध्यमातून अशा कार्यक्रमाचं नियोजन केलं आहे. खरं तर जयंती उत्सव साजरा करणं आणि जयंती उत्सवाच्या निमित्तानं असं प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित करणं, कारण अशा कार्यक्रमांना लोक फार येत नाहीत, परंतु अशा कार्यक्रमाचं नियोजन करण्याचं धाडस नागाव ग्रामस्थांच्या मध्ये यावं आणि त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करण्याचं धाडस घेऊन अशा कार्यक्रमाचं नियोजन करावं. एका जोरदार टाळ्या आपल्या ग्रामस्थांसाठी आपण वाजवल्या पाहिजेत, कारण कार्यक्रमाचं नियोजन झालं की आर्थिक उलाढाल येते आणि या सगळ्या परिश्रमातून कशा पद्धतीनं आम्हाला सामोरं जावं लागतं आणि तेव्हा अशा कार्यक्रमाचं नियोजन होतं. याच्या पाठीमागे बऱ्याच जणांचा हात असतो. पडद्या पुढील चेहरे काही आम्हाला दिसतात, परंतु पडद्या पाठीमागचे चेहरे देखील त्याच्या पाठीमागे फार मेहनत घेत असतात. अशा सगळ्या एकत्रित येऊन सगळ्यांचा हा कार्यक्रम आहे, तुमचा आहे, आमचा आहे आणि या गावामध्ये राहणाऱ्या प्रत्येकाचा हा कार्यक्रम आहे आणि तो प्रत्येकाला वाटावा अशा पद्धतीचं नियोजन आपण साऱ्यांनी केलं. आपल्या साऱ्यांचं कौतुक मी सुरुवातीच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं करायला मागेल. खरं तर माझे मित्र आपल्या गावातील कबीर पाटील असतील, चैतन पाटील असतील आणि सातत्यानं माझ्या संपर्कात असलेले आपल्यामधील सुमितजी असतील आणि यांच्या माध्यमातून मला आपल्या गावामध्ये येण्याचं या ठिकाणी संधी मिळाली आहे आणि आपण सर्वांनी ती संधी दिली आहे. त्याबद्दल सुरुवातीलाच मी या ठिकाणी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करीन, आपल्या सगळ्यांचेच. कारण एकाचं नाव घेतलं की दुसरा भाऊ माझा नाराज होतो, असं मी करणार नाही. परंतु सुरुवात करत असताना मी आवाजून आपल्याला सांगितलं पाहिजेत. आता वाजले 7:30 वाजून गेलेले आहेत आणि मला पुढच्या कार्यक्रमाला 8:15 वाजता पोचायचं होतं, परंतु थोडा का उशीर होईना चालेल. पण मी सांगितलं होतं की 7 वाजता आपला कार्यक्रम जर थेट सुरू झाला, माईक माझ्या हातामध्ये आलं तर 1 तास मला मिळेल आणि अर्धा तासाच्या ट्रॅव्हलिंगमध्ये मी खोनी गावामध्ये पोहोचेल. आज दिवसभराचा 4 ते 5 कार्यक्रमांचा दौरा करून मी आज आपल्या गावामध्ये आलो आहे. इथून पुढेही मला जायचं आहे, म्हणून वेळेचं बंधन आहे. थोडा वेळ न दवडता मी सरळ विषयाच्या अनुषंगानं या ठिकाणी मांडणी करण्याचा प्रयत्न करणार आहे. मित्रांनो, जगाच्या पाठीवर अनेक देश आहेत. इराण, इटान, थोडी शांतता राहिली तर मला बरं वाटेल. ही लहान मुलं चिल्लीबिल्ली प्रश्न विचारे ना तुम्हाला नंतर. जगाच्या पाठीवर अनेक देश आहेत. इराण, इटान, न्यूटॉन, हायलंड, न्यूझीलंड, इंग्लंड, भारत, अफगाणिस्तान, म्यानमार, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, केनिया, दक्षिण कोरिया, फ्रान्स, डेन्मार्क, बलुचिस्तान, आपलं हेच हिंदुस्थान, भारत, दॅट इज इंडिया. अनेक राष्ट्र आहेत, पण या सगळ्या राष्ट्रांमध्ये श्रेष्ठ भारत आहे, कारण भारताला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण करून दिलेलं भारतीय संविधान आहे. आणि म्हणून इतकं अबाधित असणारं संविधान या देशाला दिले असताना, जे संविधानावरती हा देश चालत असताना, जे संविधान या देशातील सर्वोत्तम ग्रंथ असं नमूद असताना, ज्या देशाची संपूर्ण रचना या देशाच्या घटनेवरती अबाधित असताना, ते भारतीय संविधान ज्या वेळेला आम्ही समजून घेतो त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्हाला समजून जातात. खरी वस्तुस्थिती आम्ही समजून घेतली पाहिजे. आज खेडोपाड्यामध्ये, गावागाड्यामध्ये, शहरी पाड्यामध्ये आम्ही जेव्हा जातो त्यावेळेला अनेक लोकांची मानसिकता जी आहे ती बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रति पाहण्याची वेगळी आहे. म्हणजे परिस्थिती अशी आहे की बाबासाहेब आंबेडकर कुणाचे? एक गट म्हणतो बाबासाहेब आंबेडकर फक्त आमचे, म्हणजे बौद्ध बांधव म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त आमचे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त आमचे. आणि दुसऱ्या बाजूला आम्ही प्रश्न विचारला बाबासाहेब आंबेडकर कुणाचे, तर आम्हाला दुसऱ्या बाजूने सांगितलं जातं बाबासाहेब आंबेडकर फक्त त्यांचे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर आमचे आणि बाबासाहेब आंबेडकर त्यांचे, या दोन्ही बाजूंनी बाबासाहेबांना चाकोरीबद्ध करून ठेवण्याचं काम केलं, एका चौकटीमध्ये बंदिस्त करून ठेवण्याचं काम केलं.
पण बाबासाहेब आंबेडकरांचं अष्टपैलू व्यक्तिमत्व जेव्हा आम्ही अभ्यासतो तेव्हा बाबासाहेब आंबेडकर हे संपूर्ण अखंड भारताचे आहेत आणि ते महामानव आहेत हे पहिल्यांदा आपल्या लक्षात येतं. परिस्थिती अशी झाली आहे की आता ते आम्ही मोडून काढलं पाहिजे. आमचं म्हणणारे आणि त्यांचं म्हणणाऱ्यांनी यांना चपराक द्यायची असेल किंवा जर हे विचार मंथन परिवर्तन करायचं असेल तर बाबासाहेबांचा विचार नेमका काय आहे हा आम्हाला समजून सांगता आला पाहिजे. परिस्थिती अशी आहे की बाबासाहेब आंबेडकर नेमकं काय सांगतात. बाबासाहेब आंबेडकरांचा लढा आजतागायत कुठल्याही धर्माच्या विरोधात राहिलेला नाही. बाबासाहेब आंबेडकरांचा लढा हा अनिष्ट रूढी परंपरांच्या विरोधात राहिलेला आहे. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेब समजून घेत असताना बाबासाहेबांचा धर्मांधपणेचा वास कुठेही तुम्हाला येणार नाही.